छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर आता तुरुंगाची हवा खातोय। मात्र तब्बल महिनाभर पोलिसांना चकवा देणारा कोरटकर पोलिसांना तेलंगणामध्ये सापडला कसा असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे। मात्र अटकेनंतर कोर्टात हजर करेपर्यंतच्या प्रवासात कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा देखील घडला। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कोरटकरला कोर्टात नेताना हाय व्होल्टेज ड्रामा। तब्बल 3 तास चालली अटकेची प्रक्रिया। पोलिसांनी कोरटकरला कोर्टात कसा नेला? इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली आणि छत्रपती शिवराय तसेच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनुद्वार काढल्याबद्दल प्रशांत कोरटकरला आता अटक झाली आहे। त्याआधी कोरटकरने पोलिसांना तब्बल महिनाभर चकवा दिलाय। नागपूर, चंद्रपूर, मध्य प्रदेशसह अनेक ठिकाणी कोरटकर लपल्याची माहिती मिळत होती। मात्र पोलिसांनी त्याला अखेरीस तेलंगणात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत। यानंतर त्याला कोल्हापुरात आणलं आणि त्यानंतर सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा। सकाळी 7:53 कोरटकरला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणलं। तब्बल 3 तास विविध कार्यवाही करून कोरटकरला नियमानुसार अटक करण्यात आली। मोठ्या पोलीस बंदोबस्तात छुप्या मार्गाने कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आलं। अर्धा तास युक्तिवाद झाल्यानंतर कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे, म्हणूनच 1 महिना झाला तो सापडत नाही आणि 1 महिन्यानंतर तो सापडतो। ती पूर्ण त्याला कोणी तर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही। ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलाने शोधून काढेल। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा अपूर्ण आहे, कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात। जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे, तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल। ज्या फॅक्ट आहेत, ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इत्थंभूत माहिती मिळून जाईल। त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात। 15 दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी न्यायालयाच्या आवारात आक्रमक झालेल्या शिवभक्तांनी प्रशांत कोरटकरकडे कोल्हापुरी चप्पल भिरकवण्याचा प्रयत्न केला आणि एकच तणाव निर्माण झाला। ज्या पद्धतीने त्यांनी अशा गणमी गावाकडून गेले, तुम्ही शिवभक्तांचा अपमान करायला हे कोल्हापूर पोलीस पण जबाबदार आहे। अरे त्याच्यात हिंमत होती तर समोर न्यायचं होतं, त्याला मार पडायला देऊ। एकूणच पाहिलं तर प्रशांत कोरटकरला आता न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र 3 दिवसांच्या या पोलीस कोठडीत पोलीस नेमका तपास काय करतात आणि त्यातून काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।